मिथुन राशी. समोरची व्यक्ती फक्त 2 शब्द बोलते आणि तुमच्या मनात मात्र तिच्या स्वभावाचं एक वेगळं चित्र तयार होतं. तिच्या बोलण्यातला छोटासा बदल, उत्तर देण्याची पद्धत किंवा एखाद्या शब्दावरची प्रतिक्रिया तुमच्या नजरेतून सहज सुटत नाही. पण ही गोष्ट नेमकी तुमच्यात आली कुठून? तुम्ही माणसाला एवढ्या पटकन कसं ओळखता? यामागे तुमच्या राशीशी जोडलेला एक खास ज्योतिषीय संकेत आहे, जो कदाचित तुम्हालाही आजपर्यंत लक्षात आला नसेल. मिथुन राशी. 2 शब्दात माणसाचा स्वभाव ओळखण्याची ताकद तुम्हाला कुठून मिळते? ज्योतिष सांगते सत्य. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये समोरच्या माणसाला समजून घेण्याची एक वेगळीच क्षमता दिसून येते. एखादी व्यक्ती कितीही कमी बोलत असली तरी तिच्या बोलण्यातली शब्द, आवाजातील बदल, चेहऱ्यावरचे भाव आणि वागण्यातली छोटीशी हालचाल मिथुन राशीच्या व्यक्तींच्या लक्षातून सहज सुटत नाही. त्यामुळे अनेकदा समोरची व्यक्ती स्वतःबद्दल फार काही सांगण्याआधीच मिथुन राशीला तिच्या स्वभावाची काहीशी कल्पना आलेली असते. ही गोष्ट केवळ अंदाजावर आधारित नसून निरीक्षण करण्याची सवय, वेगाने विचार करण्याची वृत्ती आणि प्रत्येक गोष्टीमागचा अर्थ शोधण्याची मानसिकता यांच्याशी जोडलेली मानली जाते. ज्योतिषशास्त्रात मिथुन राशीचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, तर्क, माहिती ग्रहण करण्याची क्षमता आणि विचारांची चपळता यांचा कारक मानला जातो. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्ती एखाद्याशी बोलताना फक्त शब्द ऐकत नाहीत, तर त्या शब्दांमागचा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करतात. समोरची व्यक्ती काही बोलते आहे आणि त्याच वेळी ती काय लपवत असेल, तिच्या बोलण्यात विसंगती आहे का, तिचा मूड कसा बदलतो आहे, याकडे त्यांचे नकळत लक्ष जाते. म्हणूनच कधीकधी फक्त 2-4 वाक्यांच्या संभाषणातूनही मिथुन राशीला त्या व्यक्तीबद्दल काही महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. मिथुन राशीची आणखी एक खासियत म्हणजे त्यांना एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या बाजूंनी पाहण्याची सवय असते. एखाद्या व्यक्तीने एक वाक्य बोलले तर त्याचा सरळ अर्थ घेण्याऐवजी त्या वाक्यामागे दुसरा अर्थ आहे का, हेही ते तपासतात. समोरची व्यक्ती आनंदी असल्याचे सांगत असली पण तिच्या आवाजात उत्साह नसला तर हा फरक मिथुन राशीच्या लक्षात येऊ शकतो. कोणी खूप गोड बोलत असले तरी त्यांच्या वागण्यात तितकाच आपलेपणा आहे का, याचाही ते अंदाज घेतात. त्यामुळे त्यांची माणसं ओळखण्याची पद्धत ही केवळ चेहरा पाहून निर्णय घेण्यापेक्षा संपूर्ण वागणूक समजून घेण्यावर आधारित असते. पण या गुणाची एक वेगळी बाजूही आहे. प्रत्येक वेळी पहिल्या निरीक्षणावर पूर्ण विश्वास ठेवणे योग्य ठरत नाही, कारण एखाद्या व्यक्तीचा त्या क्षणाचा मूड, परिस्थिती किंवा वैयक्तिक समस्या यामुळे तिचे वागणे बदललेले असू शकते. त्यामुळे मिथुन राशीने स्वतः निरीक्षण शक्तीचा उपयोग करताना थोडा संयम ठेवला तर त्यांची ही क्षमता आणखी प्रभावी ठरू शकते. एखाद्याला लगेच चांगला किंवा वाईट ठरवण्याऐवजी त्याला वेळ देणे आणि त्याच्या कृती सातत्याने पाहणे अधिक योग्य ठरते. मिथुन राशीच्या या स्वभावामुळे त्यांच्या आयुष्यात काही नाती खूप खोलवर जाऊ शकतात, तर काही नाती ते सुरुवातीपासून अंतर ठेवून सांभाळतात. त्यांना खोटेपणा, विसंगत बोलणे किंवा कृत्रिम वागणूक पटकन जाणवते असे मानले जाते. म्हणूनच एखादी व्यक्ती त्यांच्यासमोर कितीही वेगळा चेहरा ठेवण्याचा प्रयत्न केला तरी काही काळानंतर तिच्या खऱ्या स्वभावाचे संकेत मिथुन राशीच्या लक्षात येऊ शकतात. विशेष म्हणजे मिथुन राशीची ही ताकद नेहमी मोठमोठ्या घटनांमधून दिसत नाही. एखाद्याने अचानक बोलण्याची पद्धत बदलणे, नेहमीपेक्षा कमी बोलणे, एखाद्या प्रश्नाचे उत्तर टाळणे किंवा एखाद्या विशिष्ट विषयावर अस्वस्थ होणे, अशा अगदी छोट्या गोष्टीही त्यांच्या निरीक्षणात येऊ शकतात. इतरांना ज्या गोष्टी सामान्य वाटतात त्यातून मिथुन राशी स्वतःच्या मनात अनेक शक्यता तयार करू शकते. याच वेगवान विचार प्रक्रियेमुळे त्यांना लोकांच्या स्वभावाचा अंदाज घेणे सोपे जाते, असे ज्योतिषीय दृष्टिकोनातून सांगितले जाते. म्हणूनच मिथुन राशीला मिळालेली ही ताकद कुठल्या तरी जादुई शक्तीपेक्षा त्यांच्या चपळ बुद्धी, संवाद कौशल्य, सूक्ष्म निरीक्षण आणि परिस्थितीचे अनेक कोण समजून घेण्याच्या स्वभावाशी जोडलेली मानली जाते. ते 2 शब्द ऐकतात पण त्या 2 शब्दांमधील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
मात्र या गुणाचा सर्वात सुंदर उपयोग तेव्हाच होतो जेव्हा त्यातून दुसऱ्याला जज करण्याऐवजी त्याला समजून घेण्याची वृत्ती निर्माण होते. कदाचित म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तींना एखाद्याच्या मनात काय चालले आहे याची चाहूल इतरांपेक्षा थोडी आधी लागते, असे ज्योतिषशास्त्र मानते. मिथुन राशीच्या या स्वभावाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांना माणसाच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या सातत्याचा अंदाज घेण्यात जास्त रस असतो. एखादी व्यक्ती पहिल्या भेटीत खूप प्रेमाने वागली तरी पुढच्या भेटीत तिच्या वागण्यात काय बदल होतो हे मिथुन राशी लक्षात ठेवू शकते. त्यामुळे एखाद्याने एकदा काय सांगितले यापेक्षा तो व्यक्ती वेळेनुसार आपल्या शब्दांवर किती टिकतो हे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरते. याच कारणामुळे काही लोकांना मिथुन राशीची निरीक्षण शक्ती सुरुवातीला कळतही नाही, कारण ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, तर मनात शांतपणे त्या व्यक्तीच्या वागण्याची नोंद करत राहतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत आणखी एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे प्रश्न विचारण्याची त्यांची शैली. एखाद्या विषयावर समोरच्या व्यक्तीने थोडी माहिती दिली की मिथुन राशी त्यातून पुढचा प्रश्न सहज निर्माण करते. हा प्रश्न केवळ उत्सुकतेपोटी नसतो, त्या उत्तरातून समोरच्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, प्रामाणिकपणा आणि दृष्टिकोन समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे कधी कधी समोरच्याला वाटू शकते की मिथुन राशी खूप साधे प्रश्न विचारत आहे, पण त्या प्रश्नांच्या मागे त्यांचे निरीक्षण आधीच सुरू झालेले असते. त्यांच्या लक्षात येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती कोणत्या विषयावर सहज बोलते आणि कोणत्या विषयावर अचानक सावध होते. संभाषणात एखादा विषय निघताच समोरच्याचा उत्साह वाढतो किंवा कमी होतो, उत्तर देण्याची गती बदलते, विषय दुसरीकडे वळवला जातो किंवा अनावश्यक स्पष्टीकरण दिले जाते. अशा सूक्ष्म बदलांकडे मिथुन राशी लक्ष देऊ शकते. त्यांना एखाद्या व्यक्तीबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी नेहमी मोठ्या घटनेची गरज नसते. संभाषणातील छोट्या बदलांमधूनही त्यांना त्या व्यक्तीची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करता येतो. मिथुन राशीची ही क्षमता त्यांच्या स्मरणशक्तीशी जोडलेली असू शकते. पूर्वी एखाद्या व्यक्तीने सांगितलेली एखादी छोटी गोष्ट त्यांना अचानक आठवते आणि नंतरच्या वागण्याशी तिची तुलना ते मनात करतात. उदाहरणार्थ, एखाद्याने काही महिन्यापूर्वी घेतलेला निर्णय आणि आज त्याच निर्णयांबद्दल केलेले वक्तव्य यात फरक असेल तर हा विरोधाभास त्यांच्या लक्षात येऊ शकतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगामधील माहिती जोडण्याची सवय त्यांच्या माणसं समजून घेण्याच्या क्षमतेला अधिक धार देते. यामुळेच मिथुन राशीच्या व्यक्तीला एखाद्या माणसाबद्दल पहिल्याच भेटीत अंतिम निर्णय घ्यायचा नसतो. त्याऐवजी ते त्या व्यक्तीला वेगवेगळ्या परिस्थितीत पाहतात. आनंदाच्या प्रसंगी ती व्यक्ती कशी वागते, अडचणीच्या वेळी तिची प्रतिक्रिया कशी असते, स्वतःचा फायदा नसताना ती दुसऱ्याशी कशी वागते आणि मतभेद झाल्यावर तिची भाषा कशी बदलते, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात त्या व्यक्तीचे एक चित्र तयार करत जातात. काही वेळा या स्वभावामुळे मिथुन राशीला लोकांच्या गर्दीतही कोणाशी किती जवळीक ठेवायची याची जाणीव होते. प्रत्येकाशी सारख्याच पातळीवर जोडले जाण्याऐवजी कोणाशी मनमोकळेपणाने बोलायचे, कोणाशी फक्त आवश्यक तेवढेच बोलायचे आणि कोणापासून थोडे भावनिक अंतर ठेवायचे, याचा निर्णय ते परिस्थितीनुसार घेऊ शकतात. मात्र हा निर्णय कायमस्वरूपी असेलच असे नाही. समोरच्या व्यक्तीच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसला तर मिथुन राशी आपले मत बदलण्याची क्षमताही ठेवते. या सगळ्यात एक विशेष गोष्ट अशी आहे की मिथुन राशीला एखाद्याचे मन वाचता येते असा दावा करण्यापेक्षा त्यांची विचार करण्याची पद्धत वेगवान आणि जोडणी करणारी आहे असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. एका वाक्यातील माहिती, दुसऱ्या प्रसंगातील वागणूक आणि तिसऱ्या वेळी दिसलेला बदल यांना एकत्र जोडून ते स्वतःच्या मनात एक अंदाज तयार करतात. त्यामुळे त्यांना अनेकदा समोरची व्यक्ती काही बोलण्याआधीच तिच्या पुढच्या प्रतिक्रियेचा अंदाज आल्यासारखा अनुभव येऊ शकतो. पण या क्षमतेचा योग्य वापर करण्यासाठी स्वतःच्या अंदाजाला नेहमी अंतिम सत्य मानू नये. हे मिथुन राशीसाठी महत्त्वाचे आहे, कारण निरीक्षण कितीही तीक्ष्ण असले तरी प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. एखाद्या क्षणी दिसलेली गोष्ट संपूर्ण व्यक्तिमत्वाचे प्रतिनिधित्व करत नाही. त्यामुळे मिथुन राशीने आपल्या बुद्धीला संयमाची जोड दिली तर लोकांना समजून घेण्याची त्यांची नैसर्गिक क्षमता नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याऐवजी विश्वास निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. आणि कदाचित मिथुन राशीचे या गुणाचे खरे वैशिष्ट्य इथेच आहे.
ते फक्त माणूस काय म्हणतो हे ऐकत नाही, तर तो का म्हणतो आहे, कधी म्हणतो आहे आणि त्यानंतर काय करतो आहे याच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दोन शब्दांचा छोटासा संवादही त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे करू शकतो आणि या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेताना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ शकतो. मिथुन राशीच्या स्वभावात आणखी एक वेगळी बाजू म्हणजे ते एखाद्या व्यक्तीच्या निर्णयांमागची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करतात. समोरच्या व्यक्तीने एखादा निर्णय घेतला की त्यावर फक्त तो निर्णय योग्य की अयोग्य एवढाच विचार न करता हा निर्णय घेण्याची वेळ अशी का आली, त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीचा प्रभाव पडला आणि तिच्या मनात कोणता पर्याय आधीपासून सुरू होता याचा विचार मिथुन राशी करू शकते. त्यामुळे त्यांच्या निरीक्षणाचा विषय केवळ व्यक्ती नसतो, तर त्या व्यक्तीचा विचार करण्याच्या पद्धतीपर्यंत तो पोहोचतो. मिथुन राशीला संभाषणातील अचानक निर्माण होणारी शांतताही अनेकदा अर्थपूर्ण वाटू शकते. एखाद्या प्रश्नावर समोरची व्यक्ती लगेच उत्तर देत नाही, काही क्षण थांबते किंवा उत्तर देताना शब्द काळजीपूर्वक निवडते, तर त्या बदलाची नोंद त्याच्या मनात होऊ शकते. इतरांसाठी तो साधा विराम असू शकतो, पण मिथुन राशी त्यातून अनेक शक्यता विचारात घेऊ शकते. मात्र या शक्यतांपैकी नेमकी कोणती खरी आहे हे समजण्यासाठी ते पुढील वर्तन पाहणे पसंत करू शकतात. त्यांच्या या गुणांमध्ये आवाजातील चढ उतारालाही महत्त्व असते. एखादी व्यक्ती नेहमी एका विशिष्ट पद्धतीने बोलत असेल आणि एखाद्या विषयावर तिचा आवाज अचानक कठोर, मंद किंवा अस्वस्थ झाला, तर मिथुन राशीला त्यामागे काहीतरी कारण असावे असे वाटू शकते. यामुळे ते संभाषणातील भावनिक वातावरण पटकन टिपू शकतात. विशेष म्हणजे त्यांना प्रत्येक वेळी त्या बदलाबद्दल थेट प्रश्न विचारण्याची गरज वाटत नाही. कधी कधी ते फक्त परिस्थिती लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना लोकांच्या सवयींमधील बदलही लक्षात येऊ शकतात. एखादी व्यक्ती नेहमी स्वतःहून संपर्क करते आणि अचानक संपर्क कमी करते, नेहमी एखाद्या विषयावर उत्साहाने बोलते आणि नंतर तोच विषय टाळते, किंवा पूर्वी सहजपणे व्यक्त होणारी व्यक्ती अचानक अतिशय मोजून बोलू लागते, तर हा बदल त्यांच्या लक्षात येऊ शकतो. अशा बदलांना ते लगेच कोणतेही नाव देत नाहीत. आधी त्या बदलामागे परिस्थिती आहे की व्यक्तीच्या मनातील बदल आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. या राशीच्या व्यक्तींमध्ये कल्पनाशक्ती आणि तर्क यांची सांगडही दिसून येते. एखाद्या प्रसंगाची एकच शक्यता मानून थांबण्याऐवजी ते मनात अनेक शक्यता तयार करू शकतात. यामुळे कधीकधी त्यांना एखाद्या परिस्थितीचा अंदाज इतरांपेक्षा लवकर येतो. मात्र याच सवयीमुळे काही वेळा जास्त विचार करण्याची शक्यता असते. एखाद्या छोट्या संकेतावरून अनेक अर्थ शोधले गेले तर वास्तविक परिस्थितीपेक्षा मनात तयार झालेली कथा मोठी होऊ शकते. त्यामुळे स्वतःच्या बुद्धीबरोबर प्रत्यक्ष पुराव्यालाही महत्त्व देणे मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरते. नात्यांच्या बाबतीत ही वृत्ती आणखी स्पष्ट दिसू शकते. मिथुन राशीला एखाद्या व्यक्तीने त्यांच्यासाठी काय केले यापेक्षा त्या व्यक्तीची उपस्थिती कोणत्या प्रकारची आहे हे महत्त्वाचे वाटू शकते. एखाद्याशी बोलल्यानंतर मन हलके होते की अधिक प्रश्न निर्माण होतात, त्या व्यक्तीसमोर स्वतःचे विचार मोकळेपणाने मांडता येतात की सतत सावध राहावे लागते, अशा अंतर्गत अनुभवांवरूनही ते नात्याचे स्वरूप ठरवू शकतात. त्यामुळे काही नाती शब्दांपेक्षा अनुभवाच्या आधारावर त्यांच्या जवळची होतात. मिथुन राशीची एक खासियत अशी मानली जाते की ते एखाद्या व्यक्तीला एका प्रसंगावरून पूर्णपणे मोजण्याऐवजी तिच्या बदलत्या रूपांकडे लक्ष देतात. कारण प्रत्येक माणूस परिस्थितीनुसार वेगळा वागू शकतो याची त्यांना जाणीव असते. एखादा शांत माणूस एका ठिकाणी खूप बोलका असू शकतो, तर आत्मविश्वासी दिसणारी व्यक्ती एखाद्या विशिष्ट विषयावर असुरक्षित होऊ शकते. अशा विरोधाभासांमधून व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे स्तर समजून घेण्याची उत्सुकता मिथुन राशीत असते. यामुळेच काही वेळा मिथुन राशी समोर एखादी व्यक्ती स्वतःबद्दल फार कमी सांगत असली तरी संवाद पुढे जाताना तिच्या आवडी निवडी, विचारांची दिशा, भावनिक प्रतिक्रिया आणि निर्णय घेण्याची पद्धत यांचा अंदाज तयार होऊ शकतो. हे एखाद्या गूढ शक्तीपेक्षा सतत माहिती गोळा करून तिच्यातील संबंध शोधण्याचा त्यांच्या नैसर्गिक पद्धतीशी अधिक जोडलेले आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीला माणसाच्या स्वभावात
विरोधाभास दिसले की त्याबद्दल त्यांची उत्सुकता वाढते. एखादी व्यक्ती स्वतःला एका प्रकारची सांगत असेल पण कृती दुसऱ्याच दिशेने करत असेल तर हा फरक त्यांना विचार करायला लावू शकतो. त्यातून ते त्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा तिच्या वागण्यामागची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे त्यांच्या माणूस ओळखण्याच्या क्षमतेत केवळ निरीक्षण नसून मानसिक कुतूहलाचाही मोठा वाटा असतो. आणि म्हणूनच मिथुन राशीच्या बाबतीत दोन शब्दात स्वभाव ओळखणे ही गोष्ट अक्षरशः भविष्य सांगण्यासारखी नसून संभाषणातून मिळणाऱ्या छोट्या छोट्या संकेतांना वेगाने जोडण्याची त्यांची क्षमता म्हणून पाहता येते. त्यांना एखाद्या व्यक्तीचा स्वभाव एका क्षणात पूर्णपणे समजतो असे नाही, पण इतरांच्या लक्षात न आलेल्या काही गोष्टी त्यांच्या लक्षात आधी येऊ शकतात. त्या संकेतांना वेळ, अनुभव आणि समोरच्या व्यक्तीच्या कृतींची जोड मिळाली की त्यांच्या मनात त्या व्यक्तीची अधिक स्पष्ट प्रतिमा तयार होत जाते. मिथुन राशीच्या या गुणाचा परिणाम त्यांच्या मैत्रीच्या निवडीवरही जाणू शकतो. कोणीतरी फक्त गोड बोलते म्हणून ते लगेच त्या व्यक्तीला जवळचे मानतीलच असे नाही. त्या व्यक्तीसोबत वेळ घालवल्यानंतर स्वतःला किती सहज वाटते, मतभेद झाल्यावर समोरची व्यक्ती संवाद कसा ठेवते आणि एखाद्या छोट्या गैरसमजात तिची प्रतिक्रिया कशी असते यावरून मिथुन राशी आपल्या मनात त्या नात्याची जागा ठरवू शकते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक ओळखी असल्या तरी मनापासून विश्वास ठेवलेल्या व्यक्तींची संख्या तुलनेने कमी असू शकते. त्यांच्या लक्षात व्यक्तीच्या सवयीतील सातत्याबरोबरच विसंगतीही पटकन येऊ शकते. एखादी व्यक्ती स्वतःला खूप स्पष्ट व्यक्ती म्हणत असेल पण आवश्यक वेळी महत्त्वाची गोष्ट टाळत असेल तर हा विरोधाभास मिथुन राशीच्या विचारांना चालना देऊ शकतो. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती स्वतःला खूप भावनिक सांगत असेल पण दुसऱ्याच्या भावनांकडे सतत दुर्लक्ष करत असेल तरी त्यांना त्या व्यक्तीच्या बोलण्यापेक्षा कृती अधिक अर्थपूर्ण वाटू शकते. त्यामुळे मिथुन राशीसमोर स्वतःची प्रतिमा तयार करण्यापेक्षा नैसर्गिकपणे वागणे अधिक प्रभावी ठरते. मिथुन राशीला अनेकदा लोकांच्या प्रतिक्रियांमधून त्यांची प्राधान्यक्रमाची कल्पना येऊ शकते. एखाद्या व्यक्तीला वेळ मिळाला की ती सर्वात आधी कोणाला संपर्क करते, कोणत्या गोष्टीसाठी लगेच पुढे येते आणि कोणत्या प्रसंगी सतत कारणे देते अशा व्यवहारातील छोट्या निवडी त्यांच्या निरीक्षणात येऊ शकतात. कोणतीही व्यक्ती स्वतःबद्दल काहीही सांगू शकते पण तिच्या रोजच्या निवडी तिच्या खऱ्या प्राधान्यक्रमाबद्दल अधिक सांगतात. अशी मानसिकता मिथुन राशीत आढळू शकते. कामाच्या किंवा व्यवसायाच्या बाबतीतही त्यांची ही क्षमता उपयोगी पडू शकते. एखाद्या चर्चेत समोरची व्यक्ती नेमका कोणता मुद्दा महत्त्वाचा मानते, कोणत्या गोष्टीवर लगेच सहमत होते आणि कोणत्या मुद्द्यावर वारंवार अडथळे निर्माण करते हे मिथुन राशी लक्षात घेऊ शकते. त्यामुळे त्यांना वाटाघाटी, टीममधील संवाद किंवा नवीन व्यक्तीसोबत काम सुरू करताना परिस्थितीचा अंदाज घेणे तुलनेने सोपे जाऊ शकते. ते प्रत्येक व्यक्तीशी एकाच पद्धतीने संवाद न साधता समोरच्या व्यक्तीच्या स्वभावानुसार आपली बोलण्याची पद्धत बदलू शकतात. मिथुन राशीच्या या गुणात भाषेची जाणही महत्त्वाची ठरते. एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी हो म्हणते पण तिच्या वाक्यात उत्साह नसतो किंवा ती एखादी गोष्ट मान्य करताना वारंवार काही अटी जोडते तर त्या शब्दांची निवडही त्यांच्या लक्षात येऊ शकते. मी बघतो, नंतर बोलू, कदाचित, तसं काही नाही यांसारख्या साध्या उत्तरांचा वापर कोणत्या परिस्थितीत केला जातो याकडे ते लक्ष देऊ शकतात. एका शब्दाचा अर्थ वेगळा नसला तरी ती कोणत्या प्रसंगी वापरला जातो यावरून त्यांना परिस्थितीची दिशा समजण्याचा प्रयत्न करता येतो. त्याचबरोबर मिथुन राशीला संभाषणात स्वतःची भूमिका बदलण्याची क्षमता असते. समोरची व्यक्ती खूप गंभीरपणे बोलत असेल तर ते तितक्याच गांभीर्याने संवाद साधू शकतात. एखादी व्यक्ती हलक्या वातावरणात बोलत असेल तर ते संवाद अधिक मोकळा करू शकतात. ही लवचिकता त्यांना विविध प्रकारच्या व्यक्तींशी सहज जुळून घेण्यास मदत करू शकते. मात्र या जुळून घेण्यामुळे कधीकधी समोरच्या व्यक्तीला मिथुन राशी नेमकी काय विचार करते हे समजणे कठीण जाऊ शकते. मिथुन राशीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेतल्यानंतर ते त्याची पडताळणी अनुभवातून करू शकतात. मनात आलेला पहिला अंदाज ते लगेच अंतिम मानण्याऐवजी
पुढील प्रसंगाकडे लक्ष देतात. जर त्यांचा अंदाज चुकीचा ठरला तर नवीन माहिती स्वीकारून मत बदलण्याची क्षमता त्यांच्यात असू शकते. हीच लवचिकता त्यांना केवळ लोक ओळखणारे नव्हे तर स्वतःच्या मतात आवश्यक ते बदल करणारे बनवू शकते. काही वेळा मात्र त्यांच्या मनाची ही सतत सक्रिय असलेली प्रक्रिया त्यांनाच थकवू शकते. एखाद्या व्यक्तीने साधे वाक्य बोलले तरी त्याचा अर्थ, त्यामागचा संदर्भ आणि पुढे काय होऊ शकते याचा विचार सुरू झाला तर साध्या संभाषणाचेही विश्लेषण वाढू शकते. त्यामुळे मिथुन राशीने प्रत्येक गोष्टीचा खोल अर्थ शोधण्याची गरज नाही, हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. काही शब्द फक्त शब्द असतात आणि प्रत्येक शांततेमागे काही रहस्य असेलच असे नाही. त्यांच्या या स्वभावाचा सर्वात चांगला उपयोग तेव्हा होतो जेव्हा ही निरीक्षण शक्ती दुसऱ्याला नियंत्रित करण्यासाठी नव्हे तर योग्य संवादासाठी वापरली जाते. समोरच्या व्यक्तीला काय हवे आहे, तिच्या बोलण्यातील अडचण कुठे आहे आणि गैरसमज टाळण्यासाठी कोणत्या पद्धतीने बोलणं योग्य ठरेल हे समजून घेतल्यास मिथुन राशीची संवाद कौशल्ये अधिक प्रभावी होतात. अशा वेळी त्यांची बुद्धी आणि संवेदनशील निरीक्षण एकत्र काम करते. म्हणून मिथुन राशीच्या व्यक्तीला एखाद्या माणसाबद्दल काही जाणवले तर त्यामागे अनेकदा एकच कारण नसते. संभाषणातील शब्द, व्यक्तीची निवड, प्रतिक्रिया, सवयी, वेळेनुसार होणारे बदल आणि प्रसंगानुसार बदलणारी वागणूक या अनेक गोष्टी त्यांच्या मनात एकत्र येत असतात. म्हणूनच त्यांना काही वेळा तुम्ही मला एवढं कसं ओळखलं असा प्रश्न समोरच्यांकडून ऐकायला मिळू शकतो. त्याचे उत्तर कदाचित एखाद्या गूढ शक्तीत नसून इतरांनी सहज दुर्लक्षित केलेल्या गोष्टींकडे लक्ष देण्याच्या त्यांच्या नैसर्गिक वृत्तीत दडलेले असते. मिथुन राशीच्या या खास गुणांपैकी तुमच्यात नेमकं कोणता गुण आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव तिच्या बोलण्यातून किंवा छोट्या संकेतांमधून पटकन समजतं का, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मिथुन राशीच्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही स्वतःबद्दलची ही खास बाजू पहिल्यांदाच जाणवेल. अशाच वेगळ्या आणि रहस्यमय राशीविषयक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा.